तुम्हाला कारण षटक झळकावलेला आहे. इथं 10 नाही निघत ग्राउंड मध्ये. नाही बाकीचं घ्या. चला आपण जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. चर्चा चालू राहिल्याच कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जाऊया जिथे जोडले जातील आपल्या समवेत सुयोग कोळी सर. थँक्यू व्हेरी मच देवजी डाकी सर. साई गणेश मित्रमंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती, सदानंद स्मृती आणि दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 ची चौथी रजनी आपण अनुभवतोय. स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय दैदिप्यमान असा हा सोहळा. क्रिकेटचा थरार मात्र रंगला जातोय. पंचांचा सिग्नल ग्रीन सिग्नल आलाय. पहिलं षटक आपण पाहतोय साई संघाकडून. निखिल मुकलचा पहिला चेंडू, अतिशय वेगवान चेंडू, अचूक टप्पा, भेदक मारा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई संघाने या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय. शतकक्षणाचा निर्णय घेतलाय. तर जय हनुमान कामोठी संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. रोशन मात्रे इथं मात्र बॅटची अप्पर एज यष्टीरक्षकांना आपली कामगिरी बजावली चोख. पहिली विकेट डाऊन होते ती मात्र कामोठी संघाची. मोठा मासा मात्र गळायला लागलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो राहिला होता तो रोशन मात्रे बॅक टू द डगआउट. आपण पाहतोय पहिली मोठी विकेट मात्र संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई संघाला पहिल्या षटकामध्ये मिळाली आहे. या विकेटची खऱ्या अर्थानं नक्कीच साई संघाला अपेक्षा होती आणि ती विकेट मात्र पहिल्या षटकामध्ये मिळाली आहे. पण गोलंदाजसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. कुठल्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली, कुठल्याही गोलंदाजानं एक ओव्हरमध्ये 3 विकेट जर मिळवल्या तर आदित्य एंटरप्राइजेस त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे गोलंदाजासाठी. हे कॅश प्राइज आहे. कुठल्याही गोलंदाजानं 3 विकेट जर मिळवल्या तर आदित्य एंटरप्राइजेस यांच्याकडनं 1000चं कॅश प्राइज. नक्कीच एटीएम खुलं केलं गेलं. 1000 रुपयाचा डावखोराचा गोलंदाज हा मात्र नक्कीच घुटनात एक तमाशा देख. इथून मात्र मिड विकेट रिझन मध्ये चेंडू खेळला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूमध्ये वेगाने आलेत. अति वेगानं मात्र ही दुसरी धाव पूर्ण केली गेली. 2 धावा मात्र धावफलकावरती येतील. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय गोलंदाज निखिल मोकल या गोलंदाजाचं हाताळलं जाते. त्याच्या माध्यमातून संघनायकाने जो विश्वास पहिल्या षटकामध्ये दाखवला, आपल्या खांद्यावरती दिले जिम्मेदारी मात्र या जिम्मेदारीवरती मात्र खरा ठरतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 1 विकेट मात्र मिळवली. धावसंख्या खर्ची केली ती 2. अटल सेतू एंड कडून आपण पाहतो हे षटक साकारत असताना पुढचा चेंडू लोअर फुल टॉस होता. इथून मात्र बॅट चिकाडा घेतली गेली आहे. थर्ड मॅनला बीट केलं. चेंडू चाललाय घरंगलत जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चाललाय सीमा पार येतोय हा दर्जेदार असा चौकार. नक्कीच आपण एक स्ट्रायकिंगकडे फलंदाज पाहतोय. रायगड टेनिस क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न आणि कामोठे टेनिस क्रिकेटचा एक आक्रमक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं बारक्या कांबळे स्ट्रायकिंगकडे आपण पाहतोय कामोठे संघासाठी फलंदाजीसाठी आलाय. चौकार आल्यानंतर हा चेंडू आपण पाहिला आउटसाइड द ऑफस्टंग यॉर्करचा फेकी केली गेली. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्या म्हटलं जातं ती मात्र फेकी केली गेली. गोलंदाज आपण पाहतोय निखिल मोकलच्या माध्यमातून निर्धाव चेंडू आलाय. कमबॅक कशा रीतीने केलं जातं याचं मात्र नक्कीच चांगलं उदाहरण गोलंदाजाच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 6 अशी प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या जय हनुमान कामोठे संघाची. गोलंदाज निखिल मोकल. डावखोऱ्याचा गोलंदाज शफल झाले. फटका सजवलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मात्र येतो या षटकातील दुसरा चौकार. पुराण विधानसभेचे आश्वासक चेहरा म्हणून ज्या चेहऱ्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रेंचं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा शुभारंभ ज्या
गोड व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते झाला त्या प्रीतमदादांचं हे गाणं डीजेच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. वलतोय मैदानाकडे आपण पाहतोय. एक षटकाचा खेळ, वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 10. एक दशक एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावसंख्या धावफलकावरती आहे. एक गडी बाद. जय हनुमान कामोठे संघ आपण प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये पाहतोय. एक गडी मात्र त्याचा बाद झाला. बाद होणारा फलंदाज होता रोशन म्हात्रे. शून्यावरती बाद होऊन मात्र तंबूच्या आश्रयामध्ये आलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र अनिकेत मोकल. मागच्या मॅचचा सामनावीर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अनिकेत मोकल साई संघाकडून गोलंदाजीसाठी आलाय. साई संघामध्ये नक्कीच अनिकेत मोकलची चांगली कामगिरी राहिली आहे. पेन परिसरातील एक सामना संघ पाहतोय. या चेंडूवरती स्वीट साऊंड ऑफ द बॅट, मोठा फटका आहे. मिड ऑन क्लिअर करतोय. येतोय हा दर्जेदार असा षटकार. स्फोटक फलंदाज आहे. आपण मागच्या सत्रामध्ये ऐकलं असेल तर यांची माहिती पोहोचवली होती प्रसाद सरांनी. हा चेंडू पहा, नक्कीच वेग आणि वेग पाहायला मिळाला. अति वेग या चेंडूवरती, अचूक टप्पा पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र बीट केलून गेलाय. तो सोनू या फलंदाजाला डॉट चेंडू येतोय. षटकार आल्यानंतर मात्र हा डॉट चेंडू आत्मविश्वास वाढवून जाईल गोलंदाज अनिकेत मोकलचा. आपण का या संघासाठी नक्कीच महत्वाचा अष्टपैलू म्हणून का कामगिरी करतो आणि दिलेली जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती पेलत असताना आपण पाहतोय गोलंदाज अनिकेत मोकल. इथून मात्र परत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलोच्या मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु थोडेसे फंबल झाले. तदनंतर मात्र चेंडूवरती येतील अनिकेत मोकल. तदवर मात्र आपण पाहतोय एक धाव पळून पूर्ण केली गेली आणि नंतर एक धावानंतर आपण पाहतोय स्ट्राईक वरती येतोय, ज्याच्या माध्यमातून 2 चौकार आणि एक दुहेरी अशी 10 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतो. तर सांघिक धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 17 धावसंख्या लगावली गेली आहे. स्ट्राईक कडे आलाय बारक्या कांबळे. गोलंदाज अनिकेत मोकल गफान कडून गोलंदाजी साकारतोय. या चेंडूवरती नक्कीच चांगला फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन पाहतोय. चेंडू चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप. येतोय हा दर्जेदार असा चौकार. डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं चौकार आलाय. तदनंतर मात्र पाहतोय गोलंदाजी मार्कवर अनिकेत. बारक्या कांबळ्यासाठी हा मात्र नक्कीच आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईटचा इशारा आलाय. शरीरापासून दूर ठेवला गेला आणि हा नक्कीच आव्हांतर धावसंख्येनं टोटल मात्र आपण पाहतोय 22 ऑन स्कोर कार्ड. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असणारा हा संघ आपण पाहतोय जय हनुमान कामोठे संघ. गोलंदाज अनिकेत मोकल. शॉट ऑफ लेन, मिस टायमिंग स्ट्रोक. इथून मात्र नक्कीच जेलची संधी. ही मात्र नक्कीच कॅच सोडली की मॅच हा मात्र प्रश्न विचारला जाईल तो क्षेत्ररक्षकाला. आणि इथून मात्र या सुटलेल्या कॅच नंतर आपण पाहतोय 2 धावामध्ये रूपांतरित केलं गेलंय. तर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या 2 मिळतील. ते कामोठी संघाला आपण पाहतोय टोटल 24 स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते. आपण पाहतोय साईराज यानं हा झेल सोडलाय. मागच्या सामन्यामध्ये अशा कोणत्याही चुका मात्र साई संघाकडून करताना पाहिल्या नाहीत, परंतु या सामन्यामध्ये खरं प्रेशर असेल का, मात्र दडपण असेल का या खेळाडूंवरती ते मात्र पाहायला मिळते. अनिकेत मोकल टू बारका कॅम्बले. इथून मात्र नक्कीच टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतोय. बाहेर निघणारा हा चेंडू निर्धावाला आहे आणि जय हनुमान कामोठे संघाच्या खेळाडूंना विनंती, आपण खेळाडू कक्षामध्ये ज्या चेअर्स दिल्यात त्याच्यावरती बसायचं आहे. इतरत्र कुठेही बसणार नाहीत खेळाडू, यांची नोंद घ्यायची आहे. अन्यथा मात्र नक्कीच आयोजकांकडून सूचना केली जाते, आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. टोटल आपण धावसंख्या पाहतोय 1 गडी बाद 24. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या जय हनुमान कामोठे संघाची.
त्याच्यासाठी मात्र 500 रुपयाचा सावंत यांच्याकडून, नावागावचे आशिष सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथं जमा झालंय. ती ही मॅच झाल्यानंतर आपण विनंती करूया प्रशांत मोकल याला हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय 2 षटकांमध्ये धावसंख्या जमावली गेली आहे. ती जय हनुमान कामोठे संघाने 24. तिसरं षटक आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक. तिसरं षटक गोलंदाज प्रतीक. प्रतीक मोकलचा पहिला चेंडू फुलटॉस. या फुलटॉस चेंडूवरती मात्र फुलटोल वसूल केला गेलाय आणि इथून मात्र आलाय हा मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आपण पाहतोय फुलटॉस चेंडूवरती मात्र पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय प्रतीक मोकल या गोलंदाजाला. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई विपक्ष जय हनुमान कामोठे अशी ही लढत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू परत एकदा होता परंतु इथून मात्र शरीरापासून दूर ठेवला गेला व्हाईट लाईनच्या बाहेरचा हा चेंडू. नक्कीच पंच वळलेत आमच्याकडे. विशी कोहली सर यांचा इशारा आलाय. हा वाईट चेंडू असेल. अवांतर धावसंख्येनं मात्र टोटलमध्ये भर पडेल. टोटल आपण पाहतोय 31. हा चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते त्यांनी मात्र चेंडू अडवीपर्यंत मात्र एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. 32 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. प्रतीक मोकल पहिल्या चेंडूवरती षटकार नंतर मात्र या चेंडूवरती सिंगल आलिया. प्रतीकचा हा चेंडू बारक्या कांबल्यासाठी नक्कीच चांगला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडूवरती येतील तर 2 मात्र पाहिलात तर 2 धावा मात्र या पळून पूर्ण केल्या गेल्यात. खेळपट्टीवरती आपण पाहिलात 2 फलंदाजांच्या माध्यमातून 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. बारक्या कांबळे आणि सोनू पाटील अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. कामोठी संघाची फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावरती आहे 34. 34 ऑन स्कोर कार्ड. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय तिसरं षटक हाताळलं जात आहे साई संघाकडून प्रतीक मोकल या गोलंदाजाकडून. पुढचा चेंडू बारक्या कांबल्यासाठी हलक्या हाताने कट केला. इथून मात्र क्षेत्ररक्षकाने केले चुकीला माफी नाही आहे. चेंडू मात्र ओलांडतोय परत एकदा सीमा रेषा. हा मात्र येतोय बारक्या कांबला ब्रँडेड चौकार. मात्र गणला जातो बारक्या कांबळे. त्या मात्र खेळीची नितांत गरज होती खऱ्या अर्थानं जय हनुमान कामोठे संघाला आणि ती गरज मात्र पूर्ण करत असताना बारक्या कांबळे हा फलंदाज आपण पाहतोय. प्रेक्षकांची मनं जिंकलेत खऱ्या अर्थाने या फलंदाजांनी. पुढचा चेंडू परत एकदा चांगला फटका सजवला गेलाय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. या वेळेला कोणतीही चुकी करणार नाहीयेत. इथून मात्र पकडला जाईल झेल संपेल बारक्या कांबळे या फलंदाजाचा खेळ. डीजे बारक्या कांबळे हा फलंदाज मात्र बाधून तंबूच्या असायला येताना आपण पाहतोय. आणखीन एक महत्वाची विकेट डाऊन झाली आहे ती जय हनुमान कामोठे संघाची. आपण पाहतोय षटक क्रमांक चालू आहे. तिसरं प्रतीक मोकलला मात्र हे घवघवीत यश मात्र मिळाले. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती खऱ्या अर्थानं संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई संघाला तो ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला आहे तो या गोलंदाजांनी. निखिल गोवारी न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय.
बारक्या कांबळे बाद झाल्यानंतर मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये जात असताना फलंदाज निखिल गोवारी इथून मात्र नक्कीच काय फलंदाजी करेल ते मात्र पाहावं लागेल. गोलंदाज आपण पाहतोय एक षटकार आला तर नंतर कमबॅक केला गेला. प्रतीक मोकल आतापर्यंत यशस्वी गोलंदाज राहिलाय साई संघाकडून. हा मात्र फटका जरूर चांगला आहे उंचावरती, तितकंच मात्र अंतर कापलं जाईल का, परंतु नाही आहे. तीच जागा खेळाडू वेगळा, परंतु नक्कीच आपण पाहतो क्षेत्ररक्षक तोच होता आणि चांगला झेल परदेदा त्याच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून टिपला गेलाय आणि इथून मात्र फलंदाज आल्या पावले माघारी जातोय. निखिल गोवारी बॅक टू द डगआउट. नक्कीच लाईन अँड लेन चेक केली गेली. पंच वळलेत आमच्याकडे, वाईटचा इशारा येईल. चौथ्याची षटकाची मात्र सुरुवात आपण पाहतोय अवांतर चेंडूने केली गेली. टोटल धावसंख्या आपण पाहतोय वाईटच्या सहाय्यानं 39 39 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. तीन फलंदाज बाद झालेत. हा चेंडू परत एकदा पहा, नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्यात यश आलाय. मात्र आपण पाहतोय कोणतंही फुटवर्क नव्हतं. क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप गरजेचं आहे आणि मोबाईलमध्ये नेटवर्क म्हटलं जातं आणि इथून मात्र आपण पाहतोय कोणतंही फुटवर्क नव्हतं. निर्धाव चेंडू आलाय आणि आपण विनंती करूया निर्जा 11 नाव्हा या संघाच्या संघनायकाला आणि रुद्रा अँड रॉय ब्रदर्स जयहनुमान दापोली दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. फुल टॉस चेंडू, बॉलर बॅक टू द ड्राइव्ह, फटका आहे परंतु डिपमधून क्षेत्ररक्षक आलेत. आणखीन एक चांगला झेल. फलंदाज मात्र इथं पाहतोय आपण सोनू पाटील बॅक टू द डगआउट. पाहिला तर मिड ऑफ रिझन मध्ये आपण परत एकदा नक्कीच क्षेत्ररक्षक होते. आपण पाहतो याही झेल खाली होते. प्रशांत यांनी हा झेल पूर्ण केलाय. चांगली क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र पाहायला मिळतोय. तो संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई संघाकडून एक झेल जरूर सुटला, तदनंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय साई संघाचं. साई गणेश चषक 2025 ची ही रजनी क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतोय. आयोजक प्रवीणदादा कोहली यांच्या माध्यमातून हा मात्र क्रिकेटचा थरार. वाईटचा इशारा परत एकदा आपण पाहतोय. गोलंदाज आपण हे पाहतोय गोलंदाजी मार्कवर राकेश. दुसरा वाईट खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या षटकामध्ये आलाय तो राकेशच्या माध्यमातून. धावसंख्या टोटल आपण पाहतोय या वाईटच्या सहाय्यानं पोहोचली आहे 40. चौथं दशक धावफलकावरती. फुल टॉस परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक धावलेत. झेलपर्यंत पोहोचतील का? झेलपर्यंत पोहोचले परंतु झेल कॅरी करू शकले नाहीत. लॉंग चेस खरा तर होत आहे हा झेलसाठी, परंतु नक्कीच झेल भुईला दान होतोय आणि या धाव आपण पाहतोय या चेंडूवरती नक्कीच धावसंख्या मिळतील 2. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 42. न्हावा आणि दापोली दोघांनाही विनंती केली जाते आपण नाणेफेकीसाठी यायचा. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाईल पुढील सामन्याची. राकेश मोकल शेवटचं षटक चालतोय. निर्णायक षटक, हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटक मात्र चालत असताना या चेंडूवरती परत एकदा बॅटची कडा आणि इथून मात्र थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने परत काय केलंय पहा. झेल सुटलाय. एक धाव मात्र मिळेल. आपण पाहतोय एका धावाने संघ पुढे सरकतोय 43
43 धावसंख्या धावफलकावरती. या षटकातील आपण पाहतोय अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पूर्वार्धातील. जय हनुमान कामोटे संघ आतापर्यंत धावसंख्या उभारल्या आहेत त्या 43. हा चेंडू परत एकदा खोलवर टप्प्याचा परत इथून मात्र यष्टीरक्षक बीट झाले. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. हा मात्र येतोय संजीवनी चौकार. यष्टीरक्षकानं मात्र थोडीशी चुकी केली. हा चेंडू जर अडवू शकले असते तर काही चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. जे तुम्ही मैदानावरती प्रयत्न कराल आणि नक्कीच त्या प्रयत्नातून मात्र सफलता मात्र मिळत असते. परंतु हा मात्र प्रयत्न असफल राहिला यष्टीरक्षकाचा. पुढचा चेंडू इथं मात्र परत एकदा झेलची संधी. परंतु या चेंडूवरती मात्र कोणतीही चुकी करणार नाही. पॉईंटचा क्षेत्ररक्षक टिपला जातोय. झेल निखिल तिथं होते आपण पाहतोय. आणि हा इथून मात्र फलंदाज बाद असेल. गुणवंत गोवारी मात्र बाद होतील. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील 24 चेंडूंमध्ये धावसंख्या जमावल्या गेल्या त्या 47 उत्तरार्धामध्ये जमवायच्या आहेत. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई संघाला 24 चेंडू जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. आणि चला लगेच आपण टॉस करणार आहोत. चंद्रजी कोहली यांच्या शुभास्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. निर्जा 11 नावा रोहन यांचा संघ तर एकीकडे असेल रुद्र अँड रॉय ब्रदर्स जय हनुमान दापोली कॅप्टन कुल विजय विशाल जितेकर यांचा संघ. चला दोन्ही संघनायकांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा प्लीज. विजय आमच्या समवेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला वैष्णव कोहली रफ्तार का सौदागर. रायगडच्या स्क्वॉड मध्ये हे दोन्हीही खेळाडू खेळताना पाहिलेले आहेत आपण. 4 षटकांची मॅच असेल विजय. टेल इज द कॉल. इट इज अ टेल. थांबायचं आहे दोन्ही संघनायकांनी. उल्वे नोड मध्ये रजनी स्पर्धामध्ये आलेल्या आहात. खऱ्या अर्थानं तुमच्याकडून आम्ही खूप शिकलेलो आहे शांत कसं राहायचं मैदानामध्ये. आज तुमच्या माध्यमातून बरीचसे खेळाडू आपण एक चांगल्या प्लॅटफॉर्म कडे बघत आहात. सध्याच्या घडीला तुमच्या टीमचा प्रवास कसा आहे सीझन मधला? नक्कीच बरेच यंगस्टर्स आमच्या टीममध्ये खेळत आहेत. पण 2-3 ठिकाणी आम्ही फायनल मारली. भले आमचे खेळाडू आता नवीन आहेत. हळूहळू ते मला वाटते तयार होतील. आम्ही जास्तीत जास्त सामने खेळण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स येईल आणि हळूहळू ते खेळाडू 2 वर्ष 3 वर्ष का होईना ते तयार होतील आणि चांगले क्रिकेट खेळतील. अपडाऊन सीझन्स इट मीन्स चालू आहे सध्या. एक मोठा प्लॅटफॉर्म आहे सध्या ISPL आणि आपले खेळाडू जवळपास रायगडमधले 7 ते 8 खेळाडू किंबहुना त्याचे जास्त सुद्धा असू शकतील. माझी मुंबईमध्ये 3-4 जण आहेत आपले. तर असे तुमच्यामध्ये आणखीन कोणते असे खेळाडू आहेत तुमच्याकडचा तुमच्या नजरेमधला असा कोणता खेळाडू आहे का जो त्या प्लॅटफॉर्मवर अजूनही जाईल? आणि तुमच्यामधले असे कोणते संघामधले खेळाडू आहेत जे तुम्ही बाद झाल्यानंतर संघाला सावरतात? ISPLचं बोलायचं झालं तर मला वाटतं एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्या सर्व म्हणजे इंडियातल्या टेनिस क्रिकेट बॉल प्लेयर्स लोकांना मिळालेला आहे. तर त्याच्यासाठी मेहनत करायला पाहिजे कारण तुम्ही फक्त प्रॅक्टिसला जर गेले नाही फक्त क्रिकेट मॅच खेळाल मॅच पुरते याल तर तसं होणार नाही. आज विश्वजित ठाकूरकडे तुम्ही बघू शकता की तो फिट आहे, तो मेहनत करत आहे म्हणून तो त्या स्टेजला आहे. अमित नाईक मला वाटते गेल्या 2 वर्ष प्रोफेशनल क्रिकेट खूप चांगलं खेळतोय. रबर बॉल टेनिस बॉल सगळे क्रिकेट खूप चांगले खेळतोय म्हणून तो तिथे आहे. 4 ठिकाणी तो दिसलेला आहे. त्याच्यानंतर जाऊन तो खेळलेला आहे. योगेश पेंडकर झाला, रजत मुंडे झाला, हे कंटिन्यू मला वाटतं ओपनची स्पर्धा खेळतात. ते तेवढे मेहनत घेतात त्यांच्या फिटनेससाठी. तर फक्त क्रिकेट तुम्ही क्रिकेट खेळण्यापुरतं नका खेळू. आज असा एक प्लॅटफॉर्म आलेला आहे तर तुम्ही पूर्ण स्वतःला झोकून दिलं तर त्या स्पर्धेमध्ये पण तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट म्हणून खेळू शकता. आणि माझ्या संघात 4-5 बॅट्समन आहेत जे मागे खेळतात आणि आम्ही आमचा संघ समतोल आहे आणि खेळतोय चांगला. बेस्ट ऑफ लक. आम्ही सुद्धा विजयला त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहू. वैष्णव टीम मागच्याच 1-2 आठवड्यामध्ये अपडाऊन चालू आहे टीमचा. सगळं काही 100% देऊन सुद्धा कुठेतरी एक पाऊल मागे पडतोय. काय नक्की कारण आहेत? थोडे डिसिजन आमचे चुकीचे होतात आणि त्यामुळे आम्ही थोडं बॅकफुटला गेलो.
टफ टीम आहे आणि ज्यावेळी सगळे रंगात येताना तुम्ही एक विध्वंसक टीम म्हणून समोर येते आणि कधी कधी असं होते की टीम बॅलन्स झाल्यावर एक दोन खेळाडू आहेत जे टीमचं बॅलन्स जे आहेत ते कॅरी करू शकत नाही. म्हणजेच डिफेंड करायचे असला तर धावा डिफेंड होत नाही, चेस करायचे असला चेस होत नाही. याचं काय स्पेसिफिक रिझन आहे की आज टीममध्ये एखादा खेळाडू चेंज आहे? टीममध्ये तर आज मनीष नाही आहे आणि स्पेसिफिक रिझन मीच आहे का जे फॉर्मला मी पाहिजे ते फॉर्मला तर मी नाही आहे आणि त्यामुळे थोडा टीमला माझी कमतरता सापडते. डेफिनेटली बेस्ट ऑफ लक आणि आय होप आजचा गेम तुमचा चांगला होईल. जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्समधून कॉम बॉक्समध्ये जिथे आणि सन्मान सुद्धा केला जाईल. सन्माननीय चंद्रजी कोळी यांचा सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून टॉस सुद्धा केला आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक रवींद्रदादा कोळी यांच्या माध्यमातून हा आदरपूर्वक सन्मान. आलेल्या पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहतोय स्पर्धा साई गणेश मित्र मंडळ चषक 2025. आणखीन एक सन्मान सन्माननीय जगदीश दादा कोळी सन्मान केला जाईल आणि सन्मानानंतर लगेच आपण कॉम बॉक्समध्ये जॉईंट होणार आहोत. तिथं व्हॉइस ऑफ उरण प्रसाद भोईर सर या ठिकाणी जोडले जातील. ओव्हर टू पुन्हा जाऊया प्रसाद सरांकडे. यस थँक्यू. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र 24 मध्ये 48 करायचे. कामोठे विपक्ष साई अशी मॅच आपण एन्जॉय करता. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई विपक्ष जय हनुमान कामोठे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दैवत मात्रे कामोठे टेनिस क्रिकेट मधील सर एक्स्ट्रीमली सॉरी पुन्हा थांबतो. आणखीन एक विशेष सन्मान केला जाईल. रायगडचा कॅप्टन कूळ ज्याची ओळख आहे, ज्यांनी संघाची बांधणी फक्त गावासाठी नाही तर रायगडसाठी सुद्धा कित्येक वेळा आपण केलेली आहे, असा विशाल जितेकर अर्थातच मिस्टर विजे MS धोनीचे कट्टर फॅन आहेत. त्यामुळं जर्सी क्रमांक 7 त्यांच्या टी शर्टच्या पाठीमागे डेफिनेटली असेल आणि त्यांचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान. धन्यवाद. हा सन्मान खरं तर क्रिकेटचा होता, हा सन्मान तुमचा शांत स्वभावाचा होता. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जिथं जोडले जातील आपल्या समेत प्रसाद सर. एक व्हाईट आलाय. 48चं टार्गेट आहे. थँक्यू देवडाकी सर. थँक्यू आयुष. सुयोग धावसंख्या आहे. पहिल्या षटक चालू आहे. पहिला चेंडू व्हाईट बॉल. दैवत म्हात्रे हा पहिला गोलंदाज आणि समोर स्ट्रायकर बॅट्समन आहे. संकेत मोकळे. या वेळचा चेंडू ऑप्शनल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअरकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि ते सिंगल फक्त मिळेल. हॅलो शेवटचा सन्मान असेल प्रसाद सर. पुन्हा एकदा तुम्हाला थांबवतोय. एक छोटा खेळाडू आहे आणि त्याचबरोबर यक्ष या ठिकाणी पाहतो आपण. मूर्ती लहान आहे, त्याचा आदरपूर्वक सन्मान. चिमुकला आपण पाहतोय, छोटा चिमुकला आमचा, त्याचा सुद्धा सन्मान. यावेळी मात्र फायनल जाऊया पुन्हा एकदा प्रसाद सरांकडे. 2 होत आहेत. दैवत टू अनिकेत अशी मॅच सध्या आपण मैदानामध्ये पाहूया. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण पाहू शकाल. परेश म्हात्रे एक टॅलेंटेड खेळाडू आहे कामोठे टेनिस क्रिकेटमधील आणि ज्याच्या माध्यमातून आपण ज्याच्या नेतृत्वाखाली कित्येक स्पर्धा कामोठे टेनिस क्रिकेटने कामोठे संघाने जिंकताना सुद्धा पाहिल्यात. अशीच एक मॅच पुढील सामन्यामध्ये आपण अनुभवणार आहात, जी म्हणजे निर्जा 11 नाभा विपक्ष रुद्र अँड रॉय ब्रदर्स जय हनुमान दापोली. खूप मोठी मॅच असेल. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू आडव्या बाजूने स्ट्रोक करण्याचा हा प्रयत्न होता. चेंडू फ्लाय स्लिप कडे आला. एका धावेसाठी संघर्ष केला जातो आणि 22च्या स्वरूपात ही एक धाव पूर्ण होतीये. धावा होत आहेत 3. आजच्या दिवशी आजच्या रात्री 8 संघ खेळताना आपण पाहणार आहोत आणि त्यापैकी एक संघ क्वालिफाय केला जाईल. ग्रामीण फॉर्मॅट खेळणारे अनेक मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये आजच्या रात्री आपण पाहतोय. सतीशदादा कोपरखेरणे आणि रॉनी कोपरखेरणे यांना विनंती केली जाते आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळचा फटका फसला जातो आणि पहिलाच इथे मात्र खेळाडू क्रमांक 1 संकेत मोकल होतोय झेल बाद. आपण पाहतो कॅश प्राइज आलाय साई संघाच्या फलंदाजांसाठी. कोणत्याही फलंदाजाने जर 3 षटकार मारले सलग
तर मात्र आदिती एंटरप्राइजेस यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रसाद सर. बक्षिसं येताना दिसत आहेत, परंतु बक्षिसास पात्र ठरणारी खेळी मैदानामध्ये करावी लागेल. 24 मध्ये 48 करायचे आहेत. पैकी आतापर्यंत पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झाला, ज्यामध्ये 1 बाद 3 अशा स्थितीमध्ये सध्या आपण संकेत स्पोर्ट्स गावदेवी साईला पाहतोय. पहिला गोलंदाज दैवत म्हात्रे, चांगली गोलंदाजी ज्याच्याकडे आहे आणि त्याचा पुरेपूर तो फायदा या सामन्यामध्ये. दुसऱ्या फेरीमध्ये कोणत्याही प्रकारे या 48 धावा डिफेंड करायच्या या ईर्षेने मैदानामध्ये सध्या खेळ चालू आहे. परंतु समोर असणारा साई जो संघ आहे, कच्च्या गुरुचा चेला नाही, या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याने दाखवून दिलं. फुल टॉस आहे यावेळेस, मात्र आमंत्रण स्वीकारलं आणि फुल टॉसवर फुल टोल वसूल. चेंडू सीमा पार षटकार. उर्दंड भोगावा लागत असतो आणि या षटकार ते मात्र होत असताना धावसंख्या होती 1 बाद 9 होत आहेत. 48 करायचे आहेत, पैकी 9 झाल्यात, अजूनही 39 करायचे आहेत. एक चेंडू बाकी आहे. चला चेंडू द्यायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. विशेष सूचना आहे, 19 मध्ये 39 करायचे आहेत. 24 मध्ये 48चं समीकरण 19 मध्ये 39 वर येऊन ठेपलाय. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई विपक्ष जय हनुमान कामोठ्याशी मॅच आपण पाहताय. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील हॅलो, प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे आयोजकांकडून. आयवा कॅचसाठी 210 रुपयांचं पारितोषिक आहे प्रवीणजी कोहली यांच्याकडून. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळचा चेंडू स्क्वेअर कटचा फटका बॅकफुटला 2 चेंडू मात्र खेळला झाला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू स्वीपर मधून निघून चालला आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार चौकार. चला विशेष सूचना आहे पुन्हा एकदा कामोठे टेनिससाठी. जास्त वेळ आपल्याला दिला जाणार नाही. कामोठे टीम ऑन फील्ड आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. इथे प्रत्येक वेळी मीटिंगसाठी तुम्हाला वेळ दिला जाणार नाही. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. पहिलं षटक संपलं. 48चा पाठला करताना संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई संघाची धावसंख्या 1 बाद 13 धावा होत आहेत. 35 करायचे आहेत अजूनही येणाऱ्या 18 मध्ये. 18 मध्ये 35 ची गरज आहे. 18 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. गोलंदाज येतोय कामोठे संघाच्या वतीनं असेल निखिल गोवारी. निकू या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू, ज्याला गोलंदाजीसाठी इथे मात्र पाचारण करण्यात आलं. निखिल गोवारी ज्याच्याकडे सुद्धा खूप चांगला अगोदरच्या सामन्यामध्ये ज्यानं 2 विकेट्स घेतल्या होत्या, तो निक्कू आलाय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. 18 मध्ये 35 करायचे आहेत. चला वेळ जास्त घेऊ नका. कामोठे विपक्ष साई. ग्रामीण फॉर्मॅट मधील दर्जेदार क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय, जो सध्या मैदानावरती रंगला गेलाय. या स्पर्धेच्या औचित्याने 4थ्या रजनीतील 2ऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. आता मात्र क्षेत्ररक्षण डीप मध्ये फैलावलं गेलंय. स्ट्रायकर असणार आहे अनिकेत मोकल. अनिकेत यावेळचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. बराचसा बाहेर निघणारा चेंडू आहे. चला डीप मिडविकेटच्या बाहेर सेम टी शर्ट्स आहेत, त्यामुळे थोडंसं आम्हाला अडचण निर्माण होते. बाजूला व्हायचा. पण यावेळचा चेंडू हेलिकॉप्टर लुक दिलाय. डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत. पण इथे मात्र घडलंय काय, बॉडी बॅलन्स बिघडला. 6 मिनिटात षटकार.
ही संघासाठी सूचना आली आहे. लास्ट वॉर्निंग आहे. लास्ट वॉर्निंग आहे आपल्यासाठी. पुढचा कॉल आपल्यासाठी कदाचित पेनल्टी सहित असेल, त्यामुळे आपल्याला सूचना आहे शांत राहायचं आहे. डगआउट मधून कोणताही आवाज येणार नाही याची साई संघाच्या संघनायकांनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. अन्यथा आता ही शेवटची वॉर्न असेल आपल्याला. नक्कीच सुयोग, मैदानामध्ये उतरणारा प्रत्येक फलंदाज हा सक्षम असतो आणि म्हणून त्याला तुम्ही एवढ्या मोठ्या टीममध्ये तुम्ही प्लेइंग 11 मध्ये घेत असता, त्यामुळे त्याला कोणत्या प्रकारचे मार्गदर्शनाची गरज ऑन फील्डवरती असेल असं वाटत नाही. तो सक्षम आहे, तो खेळेल. आणखी एक आणि सूचना आहे प्रेक्षकांसाठी पहा. मैदानाच्या एंट्रन्सला ज्या 3 दुचाकी पार्क केल्यात त्यांनी लगेचच बाजूला काढायच्यात, अन्यथा आयोजक जाऊन त्या दुचाकी बाजूला करतील याची नोंद घ्यायची. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 17 मध्ये 28 करायचे आहेत. 18-35 समीकरण 17-28 वाला आहे. चला बॅटरी कुठे चालू आहे जी जरा बंद करा. बराचसा व्यत्यय येतोय, प्लीज कोऑपरेट करा. वेळ वाया चाललाय. 17 मध्ये 28 करायचे आहेत. निकुचा हा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र कव्हर पॉइंट मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. गलीमध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. नयनने विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू झेलबाद. सहा ज्याच्या आल्या होत्या त्याला इथे मात्र बाद केलंय. रिव्हर्स स्ट्रोक करण्याचा याचा प्रयत्न होता, पण सर्कलमध्ये असणाऱ्या त्या क्षेत्ररक्षकाने कल्पक बुद्धीने तो चेंडू कॅच केला. महत्वाची विकेट प्राप्त केली गेली आणि आता मात्र समीकरण बदललं गेलं. 16 मध्ये 28 करायचे आहेत. हॅलो. तर परत एकदा चला प्रेक्षकांना विनंती केली जाते, मैदानाच्या एंट्रन्सला ज्यांच्या दुचाकी आहेत त्या लगेचच जर काढल्या नाहीत तर मग नक्कीच टायरची हवा काढली जाईल. आयोजकांकडून विनंती केली जाते. 3 गाड्या तिथं पार्किंग आहेत बघा, ज्यांच्या कोणाच्या असतील त्यांनी लगेच बाजूला करायचे आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 16 मध्ये 28 करायचे आहेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय प्रशांत मोकल. या अगोदरच्या सामन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे साई संघाचे सर्व खेळाडू. क्या बात आहे, वेग आहे. यावेळेस मात्र चेंडू निर्धावाला. निकू गोवारी कमबॅक करतो. एक षटकार खाल्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव फेकलेत आणि त्यावरती एक विकेट सुद्धा ज्यानं प्राप्त केली आहे. समीकरण बदललंय. 15 मध्ये 28 करायचे आहेत. 15 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज आहे. क्या बात आहे. यावेळेस चेंडू चांगला आहे परंतु दिशा खराब, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि आता मात्र समीकरण बदलले. 15 मध्ये 27 आहे. धावा होतात 21. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे विजयासाठी. साई विपक्ष कामोठे अशी मॅच आपण पाहतोय. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई विपक्ष जय हनुमान कामोठे. यावेळचा चेंडू चांगला आहे. यावेळेस मात्र लाईन आणि लेन चांगली आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी वाईड लाईनच्या आतून अगदी खेचून चेंडू चालला असं म्हणूया, ज्यामुळे बॅट्समन हा चेंडू खेळण्यापासून वंचित राहिले. निर्धावाला. 14 मध्ये 27 समीकरण आहे. सलग 2 चेंडू डॉट गेला प्रशांत. यावेळचा चेंडू बॅटच्या बाहेरील कडे लागून चेंडू मात्र गलीमध्ये चालला, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होती 22. विजयासाठी येणाऱ्या 13 मध्ये 26 करायचे आहेत. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचे इक्वेशन आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा पळून काढणं नितांत गरजेचं असणार आहे. साई विपक्ष कामोठे अशी मॅच आपण एन्जॉय करताय. चला टाइम अलर्ट केला जात आहे. आपल्यासाठी विशेष सूचना आहे. एक षटकार आल्यानंतर निखिल गोवारीला एक षटकार आल्यानंतर त्याने मात्र वापसी केली, कमबॅक केलं. हे होते प्रतीकाला सलग 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके ज्याच्या बॅटमधून आले होते, पण इथे मात्र चेंडू अगदी रॉकेट स्ट्रोक होता. पॉइंट मध्ये असणारा क्षेत्ररक्षक सोनू पाटीलने झेल टिपलाय. साई संघाला आणखी एक बसला हादरा. खेळाडू क्रमांक 3 मैदानातून बाहेर.
उपकार करा आणि जे घडवायचंय त्यावरती विश्वास ठेवा. समीकरण आता मात्र बदललं आहे. येणाऱ्या 12 मध्ये 26 करायचे आहेत. पहिलं षटक दैवत मात्रे, धावा आल्या होत्या 13. दुसरं षटक निकू गोवारीनं 9 धावा दिल्या, ज्यामध्ये एक षटकार सुद्धा, एका षटकाराचा अपवाद वगळला तर अवघ्या 3 धावा निकूने खर्च केल्या होत्या. पण तो षटकार जर पाहिला ना तर षटकारानं 6 धावा म्हणजे 9 मिनिटात 2 विकेट्स प्राप्त केल्यात. मॅचला एक वेगळा युटर्न देणारा ते षटक हाताळताना आपण निखिल गोवारीला पाहिला. येणाऱ्या 12 मध्ये 26 करायचे आहेत. 12 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. सतीशदादा कोपरखेरणे आणि रॉनीदादा कोपरखेरणे आपल्याला विनंती केली जाते या स्पर्धेचे आयोजक प्रवीणदादा कोहली यांच्या माध्यमातून की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. माहिती साथ मात्र आपल्या आयोजकांच्या माध्यमातून केली जाते. आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 12 मध्ये 26 ची गरज आहे. नयन खांबे नवीन गोलंदाज आला आणि बॅट्समन राकेश मोकल इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती आला. स्ट्रायकर असणार प्रशांत. यावेळचा चेंडू हवेमध्ये आहे. डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. झेल होण्याची संभावना आहे आणि ती टळणं कठीण. गुणवंत गोवाऱ्याने टिपलाय झेल. विकेट नंबर 4. चौथा खेळाडू साई संघाचा झालाय झेल बा. करण्याची वेळ आली आहे. 12-26 समीकरण 11-26 वरती येऊन थांबलंय. 13-26 समीकरण होतं, आता 11-26 वरती येऊन थांबलंय. कमबॅक म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा कामोटे टेनिस क्रिकेटने दिलंय. त्यांची जी ओळख आहे ती मात्र पुन्हा नव्याने ती निर्माण करतायत. नयन कांबे पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती विकेट सुद्धा मिळाली आहे. सफलता प्राप्त केली. प्रशांत सारखा खेळाडू बाद झालाय. प्रतीक, अनिकेत आणि संकेत सर्व खेळाडू बाद झालेत. आता राकेश मोकल आणि नवीन आलेला आशिष मोकल आहे मैदानामध्ये. मोकल ब्रदर्स. खोला टाकण्याचा हा प्रयत्न होता. चेंडू डीप स्क्वेअरकडे चालला. क्षेत्ररक्षक आहे, जज करताय. चेंडू फेकी सुद्धा चांगली होती आणि फक्त सिंगलनं समाधान मानावं लागलंय. पारगाव संघाला धावांसाठी धावाधाव करायला लावणारी साई संघ आता मैदानामध्ये ज्यांच्यावरती वेळ आली आहे धावांसाठी धावाधाव करण्याची. 10 मध्ये 25 करायचे आहेत. 10 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज. एक्सपिरियन्स होल्डर एक मैदानामध्ये सध्याच्या घडीला अनुभवी खेळाडू राकेश मोकल आलेत. यावेळचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू वाईड लाईनच्या बाहेर निघतोय. पंचांच्या वतीने इशारा आलाय. वाईट बॉलचा समीकरण आता मात्र बदललं जात आहे. येणाऱ्या 10 मध्ये 24 ची गरज आहे. ऑब्जेक्शन आला. यस, बॉलरवरती ऑब्जेक्शन येतोय आणि इथे मात्र WTCच्या माध्यमातून या स्क्रीनवरती जज केलं जाईल. यस, आपण कंटिन्यू करू शकता. इथून जज केलं जाणार आहे. 10 मध्ये 24 करायचे आहेत. गोलंदाज नयन कांबे. यावेळचा चेंडू खेळला जातो डीप स्क्वेअरकडे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू चाललाय शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे. एक पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या फरकांना समीकरण बदलले. धावसंख्या होती 26. येणाऱ्या 9 मध्ये 22 करायचे आहेत. 10 मध्ये 24 ची गरज असताना 9 मध्ये 22. जेव्हा चेंडूमध्ये एकेरी आकडा येतो ना तेव्हा मात्र एक वेगळा बदल जाणवत असतो. वेगळा प्रेशर एक फिगरमध्ये दिसून येत असतो. जिथे आता मात्र 9 मध्ये 22 करायचे आहेत. 9 चेंडू विजयासाठी 22 धाबांची गरज आहे. कोलाट टाकला अलॉंग द कार्पेट. चेंडू गवताला झिंजिने आणत मी म्हणेन चाललाय लॉंग ऑन कडे. एका धावेसाठी प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे
बारक्या कांबळेच्या माध्यमातून समीकरण येणाऱ्या 8 मध्ये 21 आहे. 8 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. पुढील मॅच ही मात्र न्हावा विपक्ष दापोली या दोन टीम मध्ये रेडी राहायचं आपण. चला न्हावा आणि दापोली संघासाठी सूचना आली आहे, आपण प्री प्लॅनिंग मध्ये रेडी राहायचं आहे. नयनचा हा चेंडू बॅटच्या रडामध्ये येतोय, क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवले दर्शक, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ सीमा पार, षटकार. ज्या प्रेक्षकांनी आयवा कॅच घेतली त्यांनी यायचंय. प्रवीणदादा कोहली यांच्याकडून असलेलं 210 रुपयांचं पारितोषिक मात्र देण्यात येईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. क्या बात आहे. प्रत्येक आयवा जेलसाठी बक्षीस आहे आणि या प्रेक्षकाचा मात्र येण्याचा जो ट्रॅव्हलिंग चार्ज आहे, जो उतार खर्च आहे तो निघाला. 210 रुपयाचं बक्षीस त्याला मिळेल. मुलांच्या भाषेत सांगायचं झालं तर चायनीजचा खर्च निघाला त्याचा. 7 मध्ये 15 करायचे आहेत, 7 मध्ये 15ची गरज आहे. बॅट्समन आशिष मोकलच्या बॅटमधून आज षटकार येताना आपण पाहिला होता. यस, बॅटला ब्लश झाल्याचा आवाज येतोय आणि इथे मात्र बॅट्समन नंबर खेळाडू पंचाने इशारा द्यायचा आहे. यस, खेळाडू क्रमांक 5, 5वा खेळाडू इथे मात्र झाला झेलबाद. खेळाडू क्रमांक 5, 5वा खेळाडू इथे मात्र बाद झाला. येणाऱ्या 7 मध्ये 15चं समीकरण. आता मात्र शेवटचं षटक आणि 6 चेंडूमध्ये 15 धाबांची गरज आहे. चला नेक्स्ट बॅट्समन प्लीज. कामोडे टीमने लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पुढील मॅच आम्ही न्हावा विपक्ष दापोली या दोन टीम मध्ये खेळत आहोत, तर दोन्ही टीमसाठी विशेष सूचना आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये 6 चेंडू 15ची गरज आहे. चला कामोडे टीमसाठी सूचना आहे. कामोडे टीमसाठी सूचना, आपण लगेचच फिल्डिंग लावायची आहे. 6 मध्ये 15 करायचे आहेत. एक महत्वाची विकेट मात्र मैदानातून बाहेर जाताना दिसली. हॅलो डीजे. थँक्यू. डीजेनं अगदी टायमिंग साधलं गेलं. अमृत मोकल या प्रेक्षकांना मात्र झेल घेतला होता आयवा कॅच, त्याला मात्र आयोजक प्रवीणदादा कोहली यांच्या माध्यमातून मात्र 210 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शेवटचा षटक. 6 चेंडू 15 करायचे आहेत. 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. चला प्रेक्षक मैदानाच्या बाहेर राहतील आणि मैदानामध्ये मॅचला सुरुवात करतोय. न्हावा टीम आणि दापोली टीमसाठी सूचना आली आहे. चला आपण रेडी राहायचं आहे. इकडे मंचाच्या समोर यायचं आहे. दोन्ही संघांसाठी सूचना आहे. नेक्स्ट बॉलर नाव आहे निखिल मोकल. शेवटचं षटक पाहूया गोलंदाज कोण वापरला जाईल. रोशन म्हात्रेचा वापर केलाय. पहिल्या सामन्याचा सामनावीर, ज्यानं 10 मध्ये 30 केल्या होत्या, त्याच्यावरती यावेळेस मात्र कामगिरी वेगळी आहे. 6 मध्ये 15 बनवण्यापासून त्याला थांबवायचं आहे. फॉर्मॅट ग्रामीणचा असू दे, फॉर्मॅट पनवेल प्रीमियर लीगचा असू दे, रायगड प्रीमियर लीगचा असू दे, अपकमिंग रायगड ओपन असू दे, त्यामध्ये या खेळाडूला आपण नेहमी खेळताना पाहिलं आहे. पण आज गावच्या क्रिकेटसाठी त्याला काहीतरी करण्याची नव्यानं संधी मिळाली आहे. 6 मध्ये 15 थांबवायचे आहेत. पहिला चेंडू झेल होण्याची संभावना आहे, किंबहुना झाली आहे सुद्धा. विकेट नंबर 6 राकेश मोकल होता झेलबाद. आपल्या दोन टीम मध्ये होणार आहे. 5 मध्ये 15 या वेळचा चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीकडे आणि जिथे मग आउटफील्ड फास्ट आहे.
चेंडू थांबणं कठीण, चेंडू सीमा पार, चौकार. परंतु दोन्ही संघांचा पण जर विस्तार पाहिला तर एक आहे पनवेल तालुक्यातील एका बॉर्डरवर आणि दुसरा आहे दुसऱ्या बॉर्डरवर. कामोठे टेनिस क्रिकेट सध्या मैदानामध्ये त्यांचे खेळाडू संघर्ष करतात कारण समोर तगडा आव्हान आहे साई संघाचं. यावेळचा चेंडू झेल होण्याची संभावना इथे मात्र नाही आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सोनू पाटीलने चेंडू स्टॉप केलाय. सिंगल मिळते. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. 4-11चं समीकरण 3 धावावरती येऊन थांबलं. रोशन मात्रे उंचीचा आणि खांद्याचा पुरेपूर वापर करत मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. चला आपल्याला विनंतीने सूचना आता वॉर्निंग आहे, वेळ घेऊ नका. 3 मध्ये 10 करायचे आहेत. 3 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. 6-15, 5-15, 4-11, आता 3-10. 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 2016-17च्या त्या ग्रामीण टेनिस सीझन मध्ये सर्वोत्तम रायगडमध्ये सर्वोत्तम संघ म्हणून ज्या संघाला पुरस्कार मिळाला होता तो दापोली संघ मैदानामध्ये यानंतर उतरणार आहे. तर गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये दहशत ज्या नावा संघाची आहे तो संघ त्यांच्या समोर 2 हात करणार आहे. पुरेपूर खांद्याचा वापर मैदानामध्ये करतोय आणि इथे मात्र गोलंदाजी करत असताना उंचीचा सुद्धा तेवढाच फायदा होत असताना गोलंदाजाला समीकरण आता मात्र बदललंय. येणाऱ्या 2 मध्ये 10 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. प्रवीण दादा कोळींनी केलेले हे आयोजन. यावेळचा चेंडू निर्धावाला. क्या बात आहे. अगोदरच्या मॅचचा हिरो पुन्हा एकदा मात्र सुपर हिरो होण्याच्या मार्गावरती आहे. नाव आहे रोशन मात्रे आणि काम आहे कम्मालीची गोलंदाजी. रिव्ह्यू आहे DRS बॅटिंग टीमचा DRS आहे. बॅटिंग टीमने DRS घेतला वाईट साठी. 2 मध्ये 10 असताना जर चेंडू निर्धाव आला तर 1 मध्ये 10 राहतील. जर चेंडू वाईट आला तर 2 मध्ये 9 राहणार आहेत. WTCच्या माध्यमातून त्याची मदत घेऊन थर्ड अंपायर इथे मात्र जज करतायत. व्हाईट बॉल. इट्स व्हाईट बॉल. आता मात्र 2 मध्ये 9 करायचे आहेत. चला फायनल डिसिजन आहे. 2 मध्ये 9 करायचे आहेत. चला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आता समीकरण 2 मध्ये 9चा. 3-10, 2-10, आता 2-9. चला जास्त वेळ घेऊ नका. 2 मध्ये 9 करायचे. या सामन्याने जास्त वेळ घेतला आमचा.
2 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज आहे. कामोठे विपक्ष साई अशी मॅच सध्या मैदानामध्ये रंगली जाते. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई विपक्ष जय हनुमान कामोठे या 2 टीममध्ये ही मॅच महामुकाबला म्हणावा लागेल, जो सध्या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना म्हणून आपण एन्जॉय करताय. चला टाइम मिळत आहे, लास्ट वॉर्निंग आहे, अदरवाईज काहीतरी निर्णय दिला जाईल. 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. चला अलर्ट करण्यात येते, पहा लगेच जो पंचांना विनंती असेल फिल्डिंग लावायला सांगायचे, अन्यथा मात्र नक्कीच आयोजकांकडून स्ट्रिक्टली वॉर्निंग येते. इथून मात्र कोणत्या संघाला पॅनलाइज केलं जाईल, स्पीडअप करायचं आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या कामोठी संघ. ओटू कॉम्बॉक्स. 2 चेंडू 9 धावा. दोन चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज आहे. मयूर मोकल आणि निखिल मोकल. निखिल मोकल ज्यानं सलग 2 चेंडू डॉट गेला. 2 मध्ये 9 बनवायचे आहेत. यावेळचा चेंडू चांगला आहे, आता मात्र समीकरण बदललंय. या अगोदरच्या खराब कामगिरीची झीज पूर्ण भरून काढली असं म्हणावं लागेल. बॅट्समन आता मात्र बीट झाला आणि एका चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज. लगेच मैदानामध्ये पुढील मॅच आम्ही चालू करणार आहोत. ज्या संघाने नाणेफेक जिंकले त्यांना मैदानामध्ये यायचा. यावेळचा चेंडू हा सामना फिनिश होतोय आणि दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा जय हनुमान कामोडे संघ विजय होतो. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला पुढच्या स्पर्धेचा आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. हॅलो, चांगली फाईट दिली ती म्हणजे साई संघानं, परंतु सरते शेवटी या सामन्यामध्ये ते परास्त होताना दिसतात. सतीश राऊत आणि मित्रपरिवार इथं उपस्थित आहेत. कोपर खैरणे यांचं इथं शुभागमन झालं या स्पर्धेमध्ये. त्यांचा मात्र सत्कार आयोजकांच्या वतीनं केला जाईल. आयोजक या स्पर्धेचे सर्व प्रवीणदादा कोहली यांच्या शुभास्ते मात्र आयोजकांचा आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत सन्मान केला जाईल. सतीश राऊत आणि मित्रपरिवार कोपरखर्णे यांचा इथं या स्पर्धेच्या वतीनं साई गणेश चषकामध्ये मात्र आयोजक प्रवीणदादा कोहली यांच्या शुभास्ते स्वागत सन्मान केला जातोय. मी विनंती करेन साई संघाचा प्रशांत मोकल याला मी विनंती करतोय. आशिन सावंत नाव्हा यांच्याकडून त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं, ते मात्र घेण्यासाठी आपण यायचं आहे. येस, जाऊया.